जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्यामध्ये अशा लाखोच्या संख्येनं लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता मिळालेला नाहीये. बऱ्याच महिला आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी केलंय, तरीही हप्ता मिळालेला नाही आणि मग 3 महिन्याचा हप्ता सलग का नाही मिळाला? असं जेव्हा महिला विभागाकडे तपासणी केली, चौकशी केली, तर लक्षात येतंय की तुम्ही के-वाय-सी करताना चुकीची केलेली आहे किंवा चुकीचा पर्याय निवडलेला आहे. मग त्यावरती उपाय म्हणून सरकारनं सांगितलं होतं, की अंगणवाडी सेविकेकडे भेट द्या. परत एकदा कागदपत्र तपासली जातील आणि तुम्हाला पात्र केलं जाईल. परंतु अंगणवाडी सेविकेकडं ऑलरेडी कामाचा भार आहे आणि त्याच्यामध्ये जर लाखोच्या संख्येनं लाडक्या बहिणी असतील आणि प्रत्येक बहिणीची के-वाय-सी करणं अंगणवाडी सेविकांना शक्य नव्हतं. त्यामुळं महिलांनी जो तीव्र निषेध व्यक्त केला होता आणि मागण्या केल्या होत्या. तर त्या मागणीला मान देऊन आता परत एकदा पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे. आता हे पोर्टल कुणासाठी आहे? तर केवळ त्या लाडक्या बहिणींसाठी पोर्टल ओपन झालेलं आहे, ज्यांनी पूर्वी के-वाय-सी केली आहे. विहित मुदतीच्या आत के-वाय-सी केली आहे. परंतु के-वाय-सी करताना त्यांच्याकडनं चुकून त्यांनी कुणाकडनं करून घेतली असेल किंवा स्वतः केली असेल, चुकून पर्याय चुकीचे निवडले होते. अशाच महिलांचा 3 महिन्याचा लाभ हा होल्डवरती ठेवण्यात आला होता. कारण त्या अपात्र होत होत्या. मग त्याच याद्या आता या पोर्टलवरती अपलोड करण्यात आल्या आहेत. तर तुम्हाला परत एकदा तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे आणि जर तुमची पहिलं के-वाय-सी केली असेल, चुकली असेल, तर एकदा करेक्ट पर्याय निवडून आणि तुमची के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. सोबतच आता प्रश्न त्या लाडक्या बहिणींचा आहे, की तुम्हाला ज्यांची कुणाची के-वाय-सीच झालेली नाहीये, तर त्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. अशाही लाखोच्या संख्येत बहिणी आहेत, ज्यांनी के-वाय-सीच केली नाहीये. 3 महिने, 4 महिन्याचा कालावधी देऊन पण के-वाय-सी केली नाहीये. त्यांना येणाऱ्या जून महिन्यामध्ये परत एकदा के-वाय-सी करण्याची संधी देण्यात येईल का? याच्याबद्दलही काही आणखी स्पष्ट निर्देश नाहीयेत. परंतु आता आनंदाची बातमी ही आहे, की ज्यांना कोणाला हप्ते रुकले होते, आता जर के-वाय-सीमध्ये नाव असेल आणि जर तुम्ही त्या यादीत नाव असेल, तर तुमची के-वाय-सी होईल. आणि जर यादीत नाव नसेल आणि तुमची के-वाय-सी अगोदर झालेली असेल, तर तुमच्या के-वाय-सीच्या यादीत नाव नाहीये, अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल. त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाही आणि ज्यांच्यासाठी चुकलेलं आहे, त्यांनी ओ-टी-पी घेऊन अचूक पर्याय देऊन तुमचं के-वाय-सी करायचं आणि तुम्हाला तब्बल ₹4,500 एक साथ येतील. आता त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे तब्बल ₹4,500 एकत्र मिळण्यासाठी. तर आशा करतो ही अपडेट आणि ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि दिलासादायक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.